सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येताना लॅपटॉप कॅमेरा आणू नका. दादर ते रवींद्र नाट्य मंदिर आज विनामूल्य बस सेवा. अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेता विशेष व्यवस्था. कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडानं विकासकाला स्वीकृती पत्र दिलं. साधारणतः दिवाळीच्या दरम्यान पुनर्विकासाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार. 60 ते 65 मजली टोलेजंग इमारती उभ्या राहणार. उपर रुग्णालयाचे अधिष्ठाता सुधीर मेढेकर यांच्या विरोधातील महापालिकेचे इशारापत्र रद्द. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. विद्यार्थिनीच्या तक्रारीची वेळेवर दखल न घेतल्याबद्दल महापालिकेनं पत्राद्वारे ताकीद दिली होती. मुंबईतील वांद्रे स्थानकाजवळच्या झोपड्या पाडण्यास मंजुरी. मुंबई हायकोर्टानं पश्चिम रेल्वे प्रशासनाला झोपड्या पाडण्यास दिली मंजुरी. 2021 मधील सर्वेक्षणामध्ये पात्र ठरलेल्या झोपडधारकांच्या हिताचं रक्षण केलं जाईल असंही कोर्टानं म्हटलंय. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा मुलुंड इथल्या रस्ते आणि नाले सफाई स्वच्छताचा पाहणी दौरा. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करत कामाची माहिती घेतली. मुंबई विद्यापीठाची ऑनलाईन प्रवेश नोंदणी आजपासून. पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश करण्यासाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीचं वेळापत्रक विद्यापीठाकडून जाहीर. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 22 दिवसांमध्ये 5 महाकाय पोर्टल बीम उभारले. अहमदाबादमधील मणिनगर इथे महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पा गाठण्यात यश. विजेच्या धक्क्यानं समर शेख या 6 वर्षीय मुलाचा मृत्यू. ठाण्यामधल्या वागळे इस्टेट इंदिरानगर भागामधली घटना. मुलगा लोखंडी अँगलवर वाळत टाकलेली कोथळी काढण्यासाठी गेलेला असताना विजेचा धक्का बसला. मुंबईतील मालाडच्या अक्सा चौपाटी इथे जीवरक्षकानं बुडणाऱ्या एका तरुणाला वाचवलं. मित्राबरोबर पाण्यामध्ये पोहायला गेल्यावर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण बुडायला लागला. मात्र जीवरक्षक कॅप्टन नथुराम सूर्यवंशींनी तरुणाला वाचवलं. पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊयात. पुण्यातील बहुप्रतीक्षित पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू. भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 450 एकर जमिनीचं भूसंपादन पूर्ण. विमानतळासाठी 7 गावातील 3000 एकर जागेची गरज. पुण्यामध्ये रक्ताच्या तुटवड्यामुळे शस्त्रक्रिया लांबणीवर. शहरामध्ये मागील 15 दिवसांपासून रक्ताचा तुटवडा. रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णालयांना नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ. पीएमआरडीएच्या 4628 कोटींच्या अर्थसंकल्पाला मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंजुरी. पायाभूत सुविधा आणि गतिमान दळणवळणावर भर. यंदा 3,55,00,00,000च्या शिलकीचा अर्थसंकल्प. पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानामध्ये झालेली घट कायम. सोमवारी कमाल तापमानाचा पारा 38च्या आसपास नोंदवला गेला. मात्र पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता. अंगारकी निमित्त चतुर्थी निमित्तानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी भाविकांची गर्दी. लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल. पुण्यामध्ये हत्तीपाय रोगाचे जिल्ह्यामध्ये 44 रुग्ण. पुणे पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागामध्ये शिरकाव. बहुतांश रुग्ण इतर जिल्ह्यातून स्थलांतरित झालेले असल्याची माहिती. भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डीच्या हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. देहू रोड परिसरात काही दिवसांपूर्वी रमेश रेड्डीची झाली होती हत्या. विविध शहरातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊयात. नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये आरोपी विनीत आणि आयुषच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ. विनीत गैरेलानी आणि आयुष साहित्यला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली. ड्रग्ज पार्टीमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणामध्ये 5 आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. नाशिक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. व्हीआयपी दर्शनासाठी पैसे उकळल्याचा आरोप. लग्नाच्या कारणावरून एका आरोपीला 3 दिवसांची सवलत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेने केलेल्या कारवाईमध्ये दिव्यांग महिला अर्चना पारखेंचं दुकान उद्ध्वस्त. अर्चना पारखेंशी बच्चू कडूंचा व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. पैठण शहागड रोडवरील निकृष्ट कामाच्या विरोधात नवगाव फाटा इथे नागरिकांचा रास्ता रोको. रस्त्याचं काम निकृष्ट होत असल्याचा नागरिकांचा आरोप. रस्ता खोदून ठेवल्यानं वेगवेगळ्या अपघात. नांदेडमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या जेसीबी चालकाला मारहाण. खडकपुरा ते वाघी रोडवर अतिक्रमणावर कारवाई सुरू असताना जमावाकडून मारहाणीची घटना. मारहाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी. जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र असलेल्या घारापुरी बेटाला आज 50 खासदार भेट देणार. घारापुरी ग्रामपंचायतीचा ग्रामीण विकास आणि पंचायत राज या संसदीय समिती अभ्यास करणार. स्थानिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार.